या जगामध्ये भगवंत जर सोडला तर आपल्या जीवनामध्ये आपलं कुणीच नाही। या जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक आपल्या झालेल्या दुःखावर मीठ चोळणारे असतात। आपलं जर कोण असेल या जगामध्ये तर भगवंत। बघा तुम्ही या जगाकडे जर गेले, एखाद्याला जर तुम्ही म्हटले का हो दादा मला खूप अडचण आहे, मला 10,000 रुपयाची नितांत गरज आहे, तुम्ही मला 10,000 रुपये द्या ना, तर ही लोक म्हणत असतात काय मूर्ख माणूस आहे रे तू, फक्त मला अर्धा तास अगोदर फोन केला असता तर मी तुला 10,000 रुपये दिले असते। द्यायचे नाही म्हणून सांग ना। काही जणांकडे गेलं तर काही जण म्हणतात खिशात हात घालते आणि बाहेर काढला तर मोकळाच निघतो, म्हणजे देण्याची इच्छा आहे पण द्यायला जवळ काहीच नाही। आणि काही लोकांकडे जर तुम्ही गेले त्यांना जर तुम्ही मदत मागितली तर ते म्हणतात रामभाऊ तू पुढे चल, मी तुझ्या मागून आलोच, पुन्हा काही येतही नाही जातही। या जगामध्ये जर कोण असेल आपलं तर भगवंत आपला आहे। एक भगवंताची जाण, भगवान परमात्मा सोडलं तर आपलं कोणी नाही। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है रे, तू काया नगर का सौदागर। बाप कहे बेटा मेरा है और बेटा कहे बाप मेरा है, ना बाप बेटे का ना बेटा बाप का, ये तो जन्म देने का नाता है, तू काया नगर का सौदागर। कशाचं बापन कशाचं पोर। काही माता माऊली म्हणतात महाराज असं नका म्हणू, माझा जावई लय भारी। सास कहे जवई मेरा है और जवई कहे सास मेरी है, न सास जवई की न जवई सास का, ये तो लड़की देने का नाता है, तो काया नगर का सौदागर। हे फक्त पोरगी देण्या घेण्यापुरतं नातं आहे दादा। कोणी म्हणाल माझी बहीण आहे माझा भाऊ आहे, बहन कहे भाई मेरा है और भाई कहे बहन मेरी है, ना बहन भाई की ना भाई बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है, तो काया नगर का सौदागर। तुझे अपने वतन पे जाना है रे, तो काया नगर का सौदागर। काव कबीरदास महाराज कमलदास महाराज तुम्हालाही पोरग आहे म्हणले, हो मलाही पोरग आहे। कबीरदास महाराजांचं पोरग काय नाव आहे त्याचं, कमाल। ते म्हणले मलाही पोरग आहे पण माझ्या आमच्या बापले कसं नातं सांगतो तुम्हाला ऐका। कबीर कहे कमाल मेरा है और कमाल कहे कबीर मेरा है, ना कमाल कबीर का ना कबीर कमाल का, ये तो हरि भजन गाने का नाता है, तू काया नगर का सौदागर। तुझे अपने वतन पे जाना है रे, तू काया नगर का सौदागर। आमचं फक्त हरिभजनापुरतं, बाकीचं नातं नाही, कोण कोणाचं नाही या जगात। पण ज्याचं कोणीच नसतं त्याचं कोण असतं तर त्याचा देव असतो। ज्ञानोबाराय म्हटले प्राणाचे सोय रे भेटे, जीवी भूतली संकटे, तेत निवेदिता न वाटे संकोच काही। आपल्या प्राणाचा आणि आपल्या जवळचा सोयरा जर कोण असेल तर देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, तो भगवान परमात्मा आपला। आणि त्या 16,100 स्त्रिया
आज भगवंताच्या समोर हात जोडून उभे आहेत. भगवंता, आता तू सोडून या जगामध्ये आता आमचं कुणीच नाही आता. आणि तुला बी जर आमचा त्यागच करायचा असेल तर मग ह्याच्यातून न सोडलेलं बरं होतं. पहिलंच आमचं जीवन चांगलं होतं, निदान खायला भेटत होतं. आता खायला भेटल पण सारखे त्याच्या पाठीमागे टोचणारे शब्द आम्हाला ऐकावे लागतील. देवा, आता या जगामध्ये आमचा स्वीकार कोणी करणार नाही. आणि भगवंतानं त्यांचा स्वीकार केला. कारण ज्याचं कुणी नसतं त्याचं कोण असतं? देव असतं. जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला. 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 जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा. जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा. प्यार के मोती लुटाते चलो, प्यार के मोती लुटाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. तुम प्रेम की गंगा बहाते चलो. हरि बोल. आशा टूटी, ममता रूठी, छूट गया है किनारा. आशा टूटी, ममता रूठी, छूट गया है किनारा. बंद करो मत द्वार दया का, दे दो कुछ तो सहारा. बंद करो द्वार दया का, दे दो कुछ तो सहारा. दीप दया का जलाते चलो, दीप दया का जलाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. ज्याचं कुणीच नाही त्याचं देव आहे. जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला. आता भगवंता, नका करू दुरी मज पाया वेगळे. आता तुमच्या चरण सानिध्यापासून आम्हाला दूर करू नका. आणि भगवंतानं या 16,100 स्त्रियांचा स्वीकार केला. आणि एकदाच यांचं हे लग्न 16,100 स्त्रियांसोबत हे लग्न झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि पुढं भगवंताचा संसार असा थाटामाटामध्ये चालू झाला. आणि भगवंताला जे पहिलं अपत्य झालं त्याचं नाव आहे प्रद्युम्न. काय नाव आहे त्याचं? प्रद्युम्न. हळूहळू भगवंताचा परिवार असा मोठा होऊ लागला.
आणि एके दिवशी रुक्मिणी आणि भगवान कृष्ण कन्हैया गप्पा मारत बसले आणि गप्पा मारत असताना भगवंत देवीला म्हणतात, अर्थात रुक्मिणीला म्हणू लागले, रुक्मिणी, जीवनामध्ये किती जरी दुःख आलं तर मला कधी विसरायचं नाही. खरंच मी तुम्हाला आता सांगितलं, किती दुःख येऊ द्या, देवाला विसरायचं नाही. आपल्याला थोडस दुःख आलं की लोक म्हणतात कुठं देव गेलता, माझं असं झालं, असा शब्द असतो बघा आपला. देव होता म्हणून एवढं झालंय, नाही तर लय बेकार झाला असता. याच्यापेक्षा विचित्र झाला असता. तुमची श्रद्धा आहे म्हणून तरी एक शब्द आपल्याकडे कानावून गेलं. घटना घडत होती पण कशाहून गेली म्हटले, कानावून गेलं. बरं, म्हणजे घटना जरी घडली तर असं समजायचं नाही, नाही कानावूनच गेलं म्हणायचं नाही. तर याच्यापेक्षा विचित्र झाला असता. कारण देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावर. त्याची कृपा असली की सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी होतात. म्हणून दुःखामध्ये त्याला कधी विसरायचं नाही. सुखात तर तुम्हाला कोणी बी साथ देईल, पण दुःखातून, डिप्रेशन मधून बाहेर काढणारा कोण आहे तर तुम्हाला मी आता सांगितलं, तो म्हणजे देव. सुखामध्ये तर कोणी बी बोलतंय, सुख के सब साथी दुख में ना कोई.